टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। महापालिका निवडणुकांची तयारी करणाऱ्या उमेदवारांची धाकधूक वाढवणारी खरं तर ही बातमी आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका साधारणतः ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये किंवा दिवाळीच्या आसपास लागतील अशी चर्चा मधल्या काळात सुरू झाली। त्या दृष्टीने प्रशासनाने तयारी देखील सुरू केली। मात्र भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी एक विधान केले आणि त्यामुळे आता इच्छुक उमेदवारांची धाकधूक देखील वाढलेली आहे। नाशिकमध्ये बोलत असताना गिरीश महाजन यांनी म्हटलं की युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात अशी शक्यता आहे। गिरीश महाजन हे भाजपचे ज्येष्ठ नेते समजले जातात आणि त्यांच्याकडून झालेलं हे विधान अनेकांची धाकधूक वाढवणारच म्हणावं लागेल। खरं तर नाशिकमध्ये देखील प्रशासकीय राजवट लागून आता जवळपास 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटलेला आहे। अनेक इच्छुक उमेदवार येणाऱ्या निवडणुकांची तयारी जोमानं सुरू केलेली असताना देखील अशा पद्धतीनं गिरीश महाजन यांनी जे सूचक विधान केलंय त्यामुळे आता प्रत्येकाचंच टेन्शन वाढलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख अद्यापही जाहीर झालेली नसली तरी आता ही निवडणूक लांबणीवर पडणार असं खुद्द गिरीश महाजनच म्हणतायत आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा या निवडणुकांच्या बाबतीतला संभ्रम कायम राहिलेला आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।